नको नको माना माया जाळे नको नको मना माया
नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली तो का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पडरंगा गुरु प्रथम नमो नमो समचरण सरोजन सांदेलांबदाभं जोगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुण तुलसी माला कंधरं कुञ्जनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरात ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सुरोय श्रीदं जम्बितं पुण्यदानं धरादितं तं समाधितवर्तिं नमामि गंगागिरिं शुचिः शीलः समदक्षस प्रतापजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्द विग्रहम्।
योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी सौ प्रमिलाताई पंढरीनाथ मनाळ यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध, त्यांचे पती पंढरीनाथ यादव मनाळ, मुलगा योगेश पंढरीनाथ मनाळ, निलेश पंढरीनाथ मनाळ, समस्त मनाळ परिवार, मनाळ परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट, मित्रगण, भक्तगण, भजनी मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, पाहुणे मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद. कैलासवासी सौ प्रमिलाताई पंढरीनाथ मनाळ यांचं असणारं श्राद्ध आहेत. पंढरीनाथ यादव मनाळ बेटाचे निष्ठावान भक्त आहेत आणि नेहमी बेटाच्या आपल्या सेवेमध्ये असतात. इथं 10-5 जणांचा जो ग्रुप आहे सेवेमध्ये असणाऱ्यांपैकी ते नेहमी त्यांच्यामध्ये असतात आणि ज्या ज्या वेळेला प्रसंग असेल त्या त्या वेळेला, धान्य फेरीच्या वेळेलाही त्या ग्रुपमध्ये ते असतात. जे जे काही योगदानाचा प्रसंग येईल त्यावेळेला योगदानामध्ये त्यांचं सहकार्य असतं. आणि बाजा ठाणकरांची जावई येते, कारण बाजा ठाण पासून त्यांचा आमचा संबंध आहे. जरी आजही बेटावर असतो तरी बाजा ठाणकर सुद्धा बरेच मंडळी आज या ठिकाणी हजर आहेत. तर मनाळ परिवार आणि त्यांचे सर्व आप्तेष्ट, उपस्थित सर्व भक्तगण, श्राद्धाचं निमित्त आहे, करूया थोडा वेळ सेवा. श्रद्धाया क्रियते इति श्राद्ध, श्रद्धापूर्वक जे कर्म केलं तर जी क्रिया केली जाते, मृत्यूच्या नंतर जी क्रिया असल्या उत्तर क्रिया असं म्हणतात. आपण दशक्रिया करतो, 13वा करतो, वर्ष श्राद्ध असतं, महिना असतो. या ठिकाणी हरिभक्तीपरायण हरिशरणगिरी महाराज ते उपस्थित झालेले आहेत. संदीपन महाराज आहेत, बाकीचे सर्व महाराज मंडळी, दौलतराव मनाळ महाराज आहेत, बरीच मनाळ कंपनी इथं, नेवरगावकर सुधाकर महाराज आहेत, दादा पाटील आहेत, रामभाऊ महाराज आहेत, देवगावकर, बाजा ठाणकर, नागमठाण, वाहेगाव, नेवरगाव, वरखेड, दोन्ही मृदंगाचार्य. धन्यवाद. विठाला श्राद्ध जे घातलं जातं त्या मृत झालेल्या जीवात्म्याच्या तृप्तीकरिता. गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला म्हणतो, देवा मी युद्ध करणार नाही. का करणार नाही त्याची काही कारण सांगितली. त्यापैकी एक कारण सांगितलं की युद्ध जर झालं एवढे लोक मरतील, हे मेल्यानंतर यांच्या पत्न्या विधवा होतील, त्याचा परिणाम काय होईल. वर्णसंकरकारकैहि, वर्णसंकर घडेल ना. प्रदुष्यन्ते कुलस्त्रिया, हा कुलस्त्रिया प्रदूषित होतील. स्त्री सुदुष्टासु अर्ष्णेय जायते वर्णसंकरा, संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च. त्याचा परिणाम पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रिया. त्याचा परिणाम पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रिया. हा पिंडोदक क्रिया जर लुप्त झाली तर पितरांचं पतन होईल. म्हणजे त्या जीवाला मुक्ती करता पिंडदान आवश्यक आहे असं अर्जुन म्हणतो.
मग कोणी म्हणेल पिंडदान केल्यानंतर मुक्ती मिळते, तर मग काय कसंही वागा, पिंडदान केलं की झाला मुक्त. काय करायचं बाकीच्या गोष्टीची? मग कशाला भजन, कशाला परमार्थ पाहिजे? मेलं की झालं पिंडदान, झाला मुक्त. असं होत असतं का? असं होत नाही. मग कर्माला काय महत्व आहे? कर्मणा जाय त्याच्यानंतर कर्मणैव विलीयते, सुखम दुःखम भयंक्षम कर्मणैवोपपद्यते. सुखाला दुःखाला कर्म असतं. ऊर्ध्वगतीला कारण कर्म आहे, अधोगतीला कारण कर्म आहे. प्रत्येकाला आपल्या कर्माचा फल भोगावं लागतं. मग प्रत्येकाला जर कर्माचा फल भोगावं लागतं, मग पिंडदान मध्ये कुठून? कर्माचं फल हे प्रत्येकाला भोगावंच लागत असतं, परंतु त्या जीवाला ऊर्ध्वगती प्राप्त होण्याकरिता पिंडदानाची आवश्यकता असते, कारण एक शास्त्रीय विधी आहे. तो विधी केल्यानंतर आपल्या कर्माच्या गतीला प्राप्त होण्याकरिता त्याला मार्ग प्रशस्त होत असतो. म्हणून त्याकरता पिंडदानादी विधी केले जातात. कर्माचं फल तर प्रत्येकाला भोगावं लागतं, ते कोणाला चुकलेलं नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, श्राद्धादी कर्म करण्याच्या पाठीमागे उद्देश आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. असो श्राद्धाचं निमित्त आहे, अभंग तुकोबारायांचा आहे, मनाला उपदेश करणार आहे. जगामध्ये उपदेश करणारे फार लोक आहेत. चार चौघांची जर चर्चा चालू असेल, सांगणार कोण आणि ऐकणार कोण हेच कळत नाही. प्रत्येकाला बोलावंच वाटतं, ऐकून घ्यायला कोण तयारच नाही. ऐकण्याची मानसिकता असावी तर त्या सांगण्याचा उपयोगही होतो. ऐकणाराची जर मानसिकता नसेल तर सांगणाऱ्याने किती तत्वज्ञान सांगितलं काय उपयोग आहे का? ऐकणाराची मानसिकता सांगणाऱ्याला कळावी. कोणी किती विद्वान असू द्या, तो मोठा तत्वज्ञानाचा उपदेश करतोय, ते श्रोते जर त्या पद्धतीचे नसतील तर त्याचा उपदेश त्याच्या मध्ये शिरत नाही, मग काय उपयोग आहे? श्रोत्याची क्षमता वक्त्याला कळावी, नाही कळाली तर तो वक्ता व्यर्थ ठरतो. महाराज, एकदा एक नाऊरला एक कार्यक्रम होता, चैतन्य महाराजाकडं. त्यांनी 5 दिवसाचा एक कार्यक्रम ठेवला होता. पंढरपूरचे दूत महाराज होते, मुरलीधर महाराज दूत. एक दिवस भेटायला आलं, दर्शन आलं. पहिल्या दिवशी 500 लोक, दुसऱ्या दिवशी 400 आणि तिसऱ्या दिवशी 300. दिवस दर 100 लोक कमी व्हायचे. ते महाराज मला म्हणले, महाराज काय भानगडी, काही समजा लोक कमी होऊ राहिले, वाढायला पाहिजे. तर मी त्यांना विचारतो, तुम्ही नेमकं सांगताय काय? असं तुमचा विषय काय चालू आहे? ते म्हणले 3 दिवस चांगदेव 65वर प्रवचन चालू आहे. म्हटलं बरोबर आहे. आता नाऊर सारख्या गावात जर तुम्ही चांगदेव 65 सांगायला लागले, ते चांगदेव 65 चांगदेव म्हणायला कळालं नाही लवकर. आता चांगदेव 65 सारखा ग्रंथ तुम्हाला सांगायचा असेल तर तो नाऊर सारख्या गावात सांगून काय उपयोग आहे? ऐकणारे श्रोते त्या पद्धती असेल तर सांगावा ना. वक्त्याला जर श्रोत्याची मानसिकता कळाली नाही तर हे परिणाम होतात. आणि म्हणून कठीण विषय सोपा करून सांगणं ही कला सगळ्यांकडे नसते. सोप्या सरळ भाषेमध्ये सर्वांना कळावा असा उपदेश असेल तर त्याचा स्वीकार केला जातो. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ऐकणाराची मानसिकता नसेल, तुम्ही सोपं सांगा का काही सांगा, मानसिकताही महत्वाची आहे. भागवत महात्म्यामध्ये आत्मदेवाची कथा आहे ती न हो,
हा आत्मदेव ब्राह्मण आत्महत्या करण्याकरता निघाला, कारण लोक हिणवत होते. निपुत्रिका म्हणते पहा हो चांडाळ, पातकांचे मूळ पोरवडा. जगाची रीत आहेत, ज्याला मुलबाळ नाही त्यानंतर निपुत्रिका आहे त्याचं तोंड पाहू नका. एखादं जास्त मुलं झाली त्याचं उपाशी मरायला लागले तर याचा पाप आहेत म्हणतात. तेव्हा समजलं नाही का तुला? पातकांचे मूळ पोरवडा आणि नाही मुलगा त्याला चांडाळ म्हणतात. काय लोक आहेत म्हणतात. भेटीसी न जाता म्हणते अनिष्ठूर. काय निष्ठूर आहे, भेटायला सुद्धा येत नाही. जास्त चक्रा मारले तर येता जाता घर बुडवली आणि उमऱ्याला माथे ठेवली बोली चक्रा मारून मारून बघायचं. अशा प्रकारे लोक त्याला हिणवू लागले. त्याला जीवन असहाय्य झालं. असं अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आयुष्यभर जर असाच अपमान आपल्याला सहन करावा लागत असेल तर कशाला जगायचं? लोक आत्महत्या का करतात? काहीतरी घटना त्याच्या जीवनात घडलेली असते, जीवन असहाय्य होत, त्याला आपल्या जगण्यात काही अर्थ नाही आहेत. आत्महत्येचा मार्ग चांगला नाही आहे. अशा कोणी समजावून सांगणारा असेल तर कदाचित मनुष्याचं मत परिवर्तन होतं, नाहीतर मग त्या उन्मादामध्ये मनुष्य काहीतरी मार्ग अवलंबतो. हा आत्मदेव आत्महत्या करण्याकरता गेला. एका साधूचं दर्शन झालं. त्याला वाटलं चला ना मरता मरता साधूचं दर्शन तरी घेऊ. साधूचं दर्शन घेतलं. साधून सांगितलं अरे बाबा कशाला मरतोय? एवढं सुंदर नरशरीर भगवंताने दिले, मरण्याकरता दिले का? विवेकम तो समासाध्य त्याच्या संसार वासना. संसार वासनेचा त्याग कर. ज्याला मुलं बाळ ते तरी कुठं झुके आहे तू? कशाला इच्छा करता मुलं बाळाची? एका माणसाला 3 मुलं होते. त्याला वाटलं तर वाटण्या करून द्या मुलांच्या. मुलं म्हणे करून द्या आमच्या आमच्या वाटण्या, आम्हाला वेगळं निघायचं. बाप म्हणले पण मी कुठं राहणार? पोरांनी आम्ही 3 आहोत ना, तुम्ही 4-4 महिने आमच्या इथे करा. 4 एक 12, 4 महिने ह्याच्याकडे 4 महिने त्याच्याकडे 4 महिने त्याच्याकडे. बाप म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी माझीच वाटणी सुरू केली. त्याच्यापेक्षा असं करा ना, मी काही तुम्हाला प्रॉपर्टी दिलेली नाहीये, तुम्हीच 3पैकी 4-4 महिने माझ्याकडे येऊन राहा. माझी वाटणी करता बोले तुम्ही. प्रॉपर्टी आम्हाला मी अजून तुम्हाला द्यायचं का न द्यायचं हे मी ठरवेल. आणि कायदा आहे बरं का, लोकांना माहित नाही. जर मुलं आईबापाला सांभाळत नसतील आणि ती प्रॉपर्टी जर मुलांच्या नावावर झालेली असेल तर आईबापाला ती प्रॉपर्टी परत मिळवता येते कायद्यानुसार. मुलं बाळ सांभाळत नसतील तर मुलाबाळांना ती दिलीच पाहिजे असं काही नाहीये. दुसरा नियम असा आहे की आपण जर स्वतः व्यक्तिगत घेतलेली प्रॉपर्टी असेल त्याच्यावर कोणाचा अधिकार नसतो, आपला अधिकार असतो. फक्त मुलांचा वाटा वडिलोपार्जित आलेली प्रॉपर्टी मध्येच असतो. व्यक्तिगत जर तुम्ही एखादी काही खरेदी केलेली असेल, प्रॉपर्टी घेतली असेल, त्याच्यामध्ये मुलांचा आणि कुठल्याही नातेवाईकाचा संबंध येत नसतो. वडिलोपार्जित प्रॉपर्टीतच संबंध येतो. तो सुद्धा जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत. जर मुलाबाळांनी आपल्याला सांभाळलं नाही तर ती प्रॉपर्टी स्वतः आपण परत आपल्या नावावर करू शकतो. म्हणून बापाने सांगितलं तुम्ही 4-4 महिने माझ्याकडे येऊन राहा, कारण तुम्ही माझीच वाटणी करायला लागली, त्याचा मला पर्याय नाही. मी उदाहरण सांगत होतो आत्मदेवाचं. अरे बाबा ज्याला मुलं बाळ ते तरी कुठं सुखी आहेत, कशाला इच्छा करतोय? भगवंताने ज्या अवस्थेत ठेवलं त्यात आनंदित राहा. विवेकम तो समासाध्य त्याच्या संसार वासना गहनो कर्मणा गती. कर्माची गती गहन आहेत, कशाला इच्छा करतोय? तो म्हणला महाराज मी काही तुमचा उपदेश ऐकायला इथं बसलो नाही, काही पोथी ऐकायला बसलो नाही, मला का सांगू? आमचं संसारी माणसं दुःख तुम्हाला संदेशाला काय करायचं बरं? हे कशाला सांगतो मला? मग एक तर मला मरू द्या, नाही तुम्ही साधू आहेत ना आशीर्वाद द्या, मुलगा द्या. साधूला दया आली, साधूने एक फळ दिले, हे घे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुझा मुलगा होईल. त्याला आनंद झाला. घरी आला, पत्नीच्या हातात फळ दिलं. नेमकी तिची बहीण आली तिथं.
तिची बहीण म्हणली कशाला फळ खाते म्हणले, कोण गोसाईन कोण बाबा काय दिलं झालं काही कमी असं तर असा भरोसा नाही ठेवतो हे बाबा लोकांवर. तुला मुलबाळ नाही तर काय काळजी करते, माझं दत्तक घे ना मग. आता हिला मुलं भरपूर, हिला खायला मिळत नाही, यांच्याकडे मुलबाळ नाही, पैसा भरपूर, कशाला इच्छा करते मुलबाळाची. आता मी गर्भवती आहे म्हणजे, आता माझा हा मुलगा झाला की मी तुला देऊन टाकेल. पण मग हे कसं काय, तू काही काळजी करू नको, मला जेव्हा मुलगा होईल तेव्हा म्हणेल मी माझा मुलगा मेला आणि तू म्हण मला मुलगा झाला. दोघींनी प्लॅन तयार केला. हिने गर्भवतीचं सोंग आणलं, चिरगोटी बांधवणी वाढावा या पोट, गरवार बोभाट जनामाची गर्भवतीचं सोंग आणलं. आत्मदेवाला आनंद झाला, साधूनी प्रसाद दिला आणि खरोखर आपली पत्नी गर्भवती राहिली, आपला मुलगा होणार, आपण बाप होणार. आणि ते फळ तिने गायला घालून दिलं. मुलगा व्हायची वेळ आली, तिच्या बहिणीला जेव्हा मुलगा झाला तिने सांगितलं माझा मुलगा मेला, नागच्या दाराने हिच्याकडे आणून दिला. ही म्हणली मला मुलगा झाला, ती म्हणली माझा मुलगा मेला. दोघींनाच माहिती. याला आनंद झाला आपल्या घरात मुलगा आला, मुलगा जन्माला आला. नंतर ते फळ गायला दिलेलं होतं, त्यालाही मुलगा झाला, कारण साधून दिलेलं प्रसाद वाया कसं काय जाईल. एका मुलाची इच्छा केली, घरात 2-2 मुलं खेळतायत. पण गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुककारी महाखला, हा तो जो धुंदुककारी आहे तो दृष्ट निघाला, वाईट प्रवृत्तीत निघाला, व्यसनाधीन नाही ते व्यसन करू लागला. द्युतंच मांसम च मदिराच विषाम मृगयार्थ चौर्यम वरदार सेवा वेदानी शब्द व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयाति. 7 प्रकारची व्यसन सांगितले. द्युतंच मांसंच मदिराच वेश्याः मृगया चौर्यम वरदार सेवा. पहिले द्युत, तो धर्मराजा बहुपुण्य राशी का द्यूत खेळे दुर्योधना. हरो निकांता केले उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी. धर्मराज द्यूत खेळले, काय झालं, मूर्ख माणसं चुकीचं वागतात त्यांना त्याचं फळ भोगावं लागतं. शहाणा जर चुकीचं वागला तर शहाण्याला भोगावं लागेल. धर्मराज आहेत, द्यूत खेळले, परिणाम काय झाला, हरो निकांता केली उपाधी. डावामध्ये सगळं राज्य गेलं, पत्नीला देखील हरल्यामुळं दुर्योधनाने दुःशासनाला आदेश केला. दुःशासनाने भर सभेमध्ये द्रौपदीला ओढून आणलं. महाराज भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व खाली मान घालून बसलेले होते. धर्मराज सुद्धा खाली मान घालून बसले. किती मोठा अपमान आहे. भर समाजामध्ये आपल्या पत्नीला आपल्या डोळ्यासमोर कोणीतरी नग्न करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय. काय भयंकर परिणाम असतात महाराज. म्हणून माणसाने सावध राहिलं पाहिजे. धर्मराज द्यूत खेळले. द्रौपदीने पाहिलं, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे खाली मान घालून बसले. माझे 5 पती आहे बलवान, ते देखील खाली मान घालून बसलेले आहेत. शेवटी द्रौपदीने भगवंताचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारके चराया